करुणा मुंडेंना माझगाव कोर्टाने मोठा दिलासा दिलाय। 2 लाखांच्या पोटगी संदर्भात धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल दिला। युक्तिवादानंतर धनंजय मुंडेंची याचिका कोर्टाने फेटाळून लावली। त्यामुळे वांद्रे न्यायालयाने करुणा मुंडेंना 2 लाखांची पोटगी देण्याचा दिलेला निर्णय कायम राहिलाय। दरम्यान आजच्या सुनावणी दरम्यान करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र सादर केलं होतं। यात करुणा मुंडेंचा पहिली पत्नी असा उल्लेख होता। तर धनंजय मुंडेंनी 9 जानेवारी 1998 ला वैदिक पद्धतीने आपल्याशी लग्न केल्याचं स्वीकृतीपत्रही करुणा मुंडेंनी कोर्टामध्ये सादर केलंय। या सर्व पुराव्यांच्या आधारे कोर्टाने करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल टक्के मी ही पहिली बायको आहे हे दुसरीदा सिद्ध झालेला आहे। क्योंकि एक लक्षात ठेवा आणि माझं पिटिशन जे आहे पूर्ण बघा तुम्ही, जे पिटिशन आहे ते मी त्याच्यामध्ये मी एकदम क्लिअर लिहिलेलं आहे की मी धनंजय मुंडेची पहिली बायको 1998 पासून आहे। तो त्याच्यासाठी मला मेंटेनन्स पाहिजे। धनंजय मुंडेचे जे दलाल गँग लोक आहे ना ते लोक रस्ताय। धनंजय मुंडेकडे इतका डोक्या नाहीये आणि तो लागवत पण नाही। धमकी दिली जाते की जरी तू तोंड उघडली धनंजय मुंडेच्या विरोधात, कोर्टामध्ये गेली, पुरावे सादर केले, ते तुझी मुलगी जे कॉलेजमध्ये जाते ती शिवानी नाव टाकून त्या व्यक्तीने शिवानी नाव टाकून आणि एसपी कावत जे आहे बीडचे त्यांना मी पूर्ण पुरावे, पूर्ण जे चेटिंग आहे पूर्ण एसपी साहेबांना मी दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।